छत्रपती संभाजी महाराज यांचे वास्तव्य असलेल्या संगमेश्वर मधील हे एक पांडवकालीन मंदिर। पांडव जिथे जेवायचे ती थाळी आहे। संगमेश्वर मधील कर्णेश्वर मंदिर तुम्हाला दाखवतो, चला। रत्नागिरी जिल्ह्यातील अलकनंदा, वरुणा व शास्त्री नदीच्या संगमाचे ठिकाण असलेले संगमेश्वर येथील कसबा पेठेकडून थोडे पुढे गेल्यावर अप्रतिम शिल्पकाम असलेले कर्णेश्वर मंदिर दृष्टीस पडते। मंदिराच्या आतमध्ये आणि बाहेरील बाजूस विष्णूचे दशावतार, कमलवेलींच्या मालिका, महिषासुर मर्दिनी आणि अनेक देवदेवतांच्या मूर्ती अशी असंख्य अलंकरणे अंकित केलेली आहेत। मंदिराच्या प्रांगणात गणपतीचे मंदिर आहे। आख्यायिकेनुसार तारकापीठावर स्थित भूमिज नागर शैलीतील हे देवालय पांडव वनवासात असताना कर्ण नामक राजाच्या पणानुसार एका रात्रीत एका दगडातून उभारण्यात आले आणि याच देवालयात त्यांची 5 पालथी ताटे कोरलेली आहे। तुम्ही बघू शकता याचा आकार किती मोठा आहे। मंदिराच्या आतमध्ये एका थाळीवर असलेले हे नंदी आणि ब्रह्मदेवाची मूर्ती विशेष लक्ष वेधून घेते। मंदिराच्या गर्भगृहात असीम ऊर्जा प्रदान करणारे कर्णेश्वराचे शिवलिंग आहे। तर संगमेश्वर मधील सैद्धांतिक दृष्ट्या अमर्याद असलेल्या या कर्णेश्वर मंदिराला नक्की भेट द्या। हर हर महादेव।